नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। आपण पेज बघून आपल्या लक्षात आलं असेल की आजचा व्हिडिओ हा कुठल्या संदर्भात आहे। तर आपल्या सगळ्यांना माहिती की गेल्या काही महिन्यापासून आपल्याला ECC अंतर्गत आपल्याला 10 तारखेला हा ECC डे हा कार्यक्रम घ्यायचा आहे। तो तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की पोषण बी सक्षम अंगणवाडी व मिशन 2.0 अंतर्गत सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये आपल्याला मासिक ECC दिवस हा आयोजित करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून आपल्याला सूचना आलेल्या आहेत आणि दर महिन्याला आपल्याला 10 तारखेला तो कार्यक्रम घ्यायचा असतो। परंतु ह्या महिन्याला रविवार असल्यामुळे तो कार्यक्रम आपल्याला उद्या घ्यायचा आहे। आपल्या खूप साऱ्या भगिनींनी मला कमेंटच्या माध्यमातून देखील विचारलं, तर सर्वप्रथम त्या प्रश्नाचं उत्तर देते आणि त्याच्यानंतर आपल्याला तो कार्यक्रमाची PDF सगळ्यांना आली असेल। फक्त थोडक्यात तुम्हाला स्पष्टीकरण करते, तरी व्हिडिओ थोडा मोठा होणार, शेवटपर्यंत बघा। आणि जर तुमची इच्छा असेल तर मी प्रत्यक्ष अंगणवाडी केंद्रामध्ये तो कार्यक्रम तुम्ही कशा पद्धतीने घ्याल याच्यावर देखील व्हिडिओ करणार आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला 1 ते 2 दिवस थांबावं लागेल। जर तुमची तशी कमेंट आली तर नक्कीच मी ते देखील तुम्हाला प्रत्यक्ष करून घेताना दाखवेल। तर बघा, सर्वप्रथम मला 1 ते 2 ताईंची कमेंट आलेली आहे की ECC डे याचा लॉंग फॉर्म सांगा, म्हणजे याचा नेमका अर्थ सांगा। तर बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला जर सुरुवातीला पाहिलं, ज्यावेळेस तुम्हाला PDF येते त्याच्यामध्ये स्पष्ट मराठीत अर्थ आहे, इंग्रजीतला देखील जे ECC डे आहे त्याचा देखील लॉंग फॉर्म तुम्हाला सांगते बघा। आरंभिक बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिवस हा आपण मराठीमध्ये राबवतो, त्याचं पूर्ण पुढे पण सांगते। तर बघा, ECC डे, तर ECC म्हणजे अर्ली चाइल्डहुड केअर एज्युकेशन डे, म्हणजे इथं जे तुमचं मराठीत आलेलं आहे हे बघा, आरंभिक, अर्ली म्हणजे आरंभिक, चाइल्डहुड म्हणजे बालसंगोपन आणि केअर एज्युकेशन बालशिक्षण केअर डे। तर अशा पद्धतीने आरंभिक बालसंगोपन आणि बालशिक्षण दिवस याचा ECC डे असा इंग्रजीमध्ये तो शॉर्ट फॉर्म आहे आणि तोच दिवस आपल्याला राबवायचा आहे। मग हा आपल्याला राबवत असताना 3 ते 6 वर्ष वयोगट, आता आपल्या सगळ्यांना माहिती की जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला TPचे ग्रुप आहेत। सगळ्यांना माहिती की आपले बीट वाईज TPचे ग्रुप आहेत। आपल्याला हा कार्यक्रम उद्या घ्यायचा आहे। तो कार्यक्रम घेऊन आपल्याला TPच्या ग्रुपवर किंवा आपल्याला ICDS प्री प्रायमरी आपल्या व्यक्तिशः अकाउंटला एक आपल्याला गुगल फॉर्म देण्यात येईल, एक लिंक देण्यात येईल। तर त्या लिंकवर आपल्याला झालेल्या कार्यक्रमाची सगळी माहिती, तिथं घेतलेल्या कार्यक्रमाचा एक फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे, ती माहिती आपल्याला भरायची आहे। त्याच्यामुळे उद्या हा कार्यक्रम अंगणवाडी केंद्रात घेऊन आपल्याला लगेच आलेल्या लिंकला 5 वाजेच्या आत हा कार्यक्रम नोंदवायचा आहे। ही तुम्हाला प्रारंभिक माहिती मी दिली। तर आता बघा, हा कार्यक्रम आपल्याला कसा राबवायचा, अगदी थोडक्यात धावत्या स्वरूपामध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न करते। तर आपल्याला हा 11 नोव्हेंबरला घ्यायचा आहे। आपल्याला 3 तासापर्यंतचा हा कार्यक्रम, जवळजवळ 90 मिनिटं म्हणजे आपल्याला 1.5 तास हा कार्यक्रम आयोजित करायचा, म्हणजे 1.5 तासाच्या कालावधीमध्ये आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे। आता हे नवीन असं काहीच नाही बघा, आपण आकारयुक्त अभ्यासक्रम घेत असतो, आपण आकारयुक्त अभ्यासक्रम अंगणवाडी केंद्रात घेतो। आपल्यासाठी नवीन फक्त नाव हे मॉडिफाईड किंवा थोडंसं वेगळं आपल्याला वाटत असेल, परंतु ह्या कामाशी आपण निगडीत आहोत। आपण 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचे 2 टप्पे पाडतो आणि ते 2 टप्पे पाडून आपण आकारयुक्त अभ्यासक्रम बालकांना देत असतो। तर तसेच आपल्याला दर याला महिन्यातनं एकदा तो दिवस साजरा करायचा आहे आणि जे दिलेले विषय असतील त्याच्यानुसार धरून आपल्याला तो कार्यक्रम घ्यायचा। फक्त ह्या कार्यक्रमाला आपल्याला पालकांना बोलवायचे, वेगळं काही करायचं नाही। पालकांमध्ये आई असू शकते, वडील असू शकतात किंवा आजी आजोबा, म्हणजे जे पालक आहेत, जे येतील अंगणवाडी केंद्रामध्ये, जे मुलांवर लक्ष देतील, आपल्या बालकांवर, लाभार्थ्यांवर, त्याशांना आपल्याला अंगणवाडी केंद्रात बोलवायचे। बघा, इथे विषय दिलेला आहे आणि मला असं वाटतं की याचं आपण जर रेकॉर्ड केलं, आलेल्या पालकांचं देखील आपण सही केली। आता हे मी ॲडिशनल सांगत आहे का, कारण आपण काम खूप करत असतो, मात्र ते काम कुठंतरी दिसावं म्हणून तुम्ही आधी ऑनलाईन ज्या पद्धतीने तुम्ही कार्यक्रम घेणार त्याचा फोटो एक काढायचा आणि कार्यक्रम व्यवस्थित घ्यायचा, त्याचं छायाचित्र व्यवस्थित घ्यायचं आणि तो लगेच आपल्याला गुगलवर टाकायचा आहे, जेणेकरून तो आपल्या महाराष्ट्र शासनापर्यंत आपल्याला तो पाठवायचा आहे वर, म्हणजे आपण केलेलं काम लगेच त्याचं मूल्यमापन तिथं होणार आहे। ही पहिली गोष्ट। आणि एक आपण ऑफलाईन वर्क म्हणण्यापेक्षा म्हणजे आपण एक कागदावर आपल्याकडे काहीतरी असावं, म्हणून हे मी ॲडिशनल सांगते। तुम्हाला पटलं तर घ्या, मी तसं रजिस्टर बनवत आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला देखील सांगत आहे। तुम्ही सांगितलं ते देखील तुम्हाला सांगणार की विषय कशा पद्धतीने घ्यायचे, कशा पद्धतीने त्याच्यात मांडणी करायची आणि त्याच्यानंतर येणाऱ्या पालकांची आपल्याला कशा पद्धतीने तिथे त्यांच्या सह्या घ्यायच्या आहेत हे देखील तुम्हाला सांगणार। अगदी सोपं आहे।
जर तुम्हाला आवडलं तुम्ही कमेंट जर केली तर मी अवश्य ते सांगणार. तर मी आता हे पुढचं तुम्हाला सांगते. बघा आपल्याला यावेळेस विषय काळजी घेणाऱ्यांची गटचर्चा. तर बघा काळजी घेणाऱ्यांची गटचर्चा म्हणजे आता बालकांची काळजी कोण घेतं, हे पालकच असतात. म्हणून मग आपल्याला इथं पालकांना बोलवायचंय. तर हे आपल्याला हा कार्यक्रम आपल्या अंगणवाडी केंद्रातच घ्यायचा आहे. बघा इथं उद्दिष्ट दिलेले पालकांमध्ये नवीन विचारांची देवाणघेवाण. म्हणजे आता बालक हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही बालकं स्फूर्तपणे सहभागी होतात, तर काही बालकं हे असे अडोशाला बसणारे किंवा मितभाषी असतात किंवा कोणामध्ये लवकर हे आपण ज्याला म्हणतो मिक्स होत नाही किंवा सामील होत नाही. तर मग अशा वेगवेगळ्या प्रकारचे बालकं असतात. तर मग आपल्याला पालक जर इथं आले तर त्यांचं पण आपल्याला एकमेकांचं करून त्यांचं पण देवाणघेवाण होऊ शकते आणि बालकांमध्ये आपल्याला कशा पद्धतीने प्रोग्रेस करते. हा हेतू फक्त एकच आहे की बालकाला ॲक्टिव्ह करणं, त्याची शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भाषिक त्याचे जे सगळे विकास आहेत ते विकास साधणं, एवढंच आपलं अंगणवाडी केंद्राचं म्हणजे आपल्या मुळात आपली सेवाच ती आहे. उद्दिष्ट एकात्मिक बालविकास सेवा योजनेचं ते आहे, त्याला धोरणी कामी. बघा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन हे ऑनलाईन भाग आहे. आपण केलेलं काम आपण ऑनलाईनमध्ये ते देतो, परंतु हे काम आपण प्रत्यक्ष अंगणवाडी केंद्रामध्ये करतो आणि ते केलेलं प्रत्यक्ष काम आपल्याला फक्त एक दिवस ते साजरा करायचे पालकांना बोलून आणि अदरवाईज आपण ते काम दररोज आपण ते अंगणवाडी केंद्रामध्ये करत असतो. साधारणतः आपण 2 ते 2.5 तास बाल आकारयुक्त जे आपला आकारयुक्त अभ्यासक्रम आहे, जसे आपल्याला ट्रेनिंग झाले मागे, तर त्या प्रशिक्षणच्या याच्यावर आपण 17-18ला प्रशिक्षण झालेलं बघा 8वा आणि त्याच्यानुसार आपण ते कार्यक्रम आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये घेत असतो. टीपीच्या ग्रुपला देखील आपण तसं क्लिक करून ते देत असतो. तर त्याच पद्धतीने हे तेच आहे, वेगळं नाही. फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचं की 3 ते 6 वर्ष वयोगटासाठी आहे. तिथं आपल्याला साहित्य देखील दिलेले, आपल्याला एवढं साहित्य हे लागणार आहे. बघा हे साहित्य लागणार आहे, याची तयारी आपल्याला सकाळीच करायची, आता आदल्या दिवशी करायची आहे. परंतु आता तुम्हाला आपल्याकडे रविवार आहे, पण तरी पण एवढं विशेष नाही, हे साहित्य आपण लगेच तयार करू शकतो. बघा घटनाक्रमाचे कार्ड किंवा वस्तू, ब्रश, साबण, कंगवा, नाश्त्याचा जेवणाचा डबा, अंगणवाडीतील नाश्ता. म्हणजे आपण आता अंगणवाडी केंद्रामध्ये जेवण असतंच आणि पालकांना देखील आपण ते सांगितलं तर बेटर होईल. तर बघा पूर्वतयारी इथं दिलेलं आहे की आपण अंगणवाडी केंद्रामध्ये कुठलाही कार्यक्रम घ्यायच्या आदल्या दिवशी आपल्याला पूर्वतयारी करायची असते. तरी पण मी आता तुम्हाला सांगते या पद्धतीने आता हा महिना जरी गेला तर आपल्याला दर 10 तारखेला रविवार असेल, सुट्टी असेल तर त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला हा कार्यक्रम घ्यायचा असतो. बघा पूर्वतयारी, सत्राची वेळ व दिनांक पालकांना आदल्या दिवशी सांगावी. घटनाक्रमाच्या वस्तू किंवा कार्ड वरील प्रमाणे तयार असल्याची खात्री करावी. स्वागत, प्रथम अंगणवाडी सेविका यांनी पालकांचे स्वागत करावे. बघा आपण कुठल्याही कार्यक्रमाचे आपले स्वागत, कार्यक्रमाची औपचारिकता असते. कार्यक्रम हा भरीव आणि चांगला व्हावा म्हणून कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आपल्याला जे आपल्याकडे पाहुणे आले असतात आता पालक, तर त्यांचं आपल्याला स्वागत करायचं. मग ते स्वागत आपण आपल्या जवळपास छोटे मोठे फुलं असतील तर ते फुलांनी आपण देऊन आपण स्वागत करा. किंवा मी सांगते की प्लास्टिकचे फुलगुच्छ येतात कमी कॉस्टचे, ते आपण घेऊन अंगणवाडी केंद्रात जर ठेवलं तर कायमस्वरूपी आपण त्याचा उपयोग पालकांच्या स्वागतासाठी देखील करू शकतो. आमच्या इथे मराठी शाळेमध्ये देखील त्याचाच उपयोग केला जातो आणि आम्ही देखील त्याच पद्धतीने करत आहोत. तर सांगते अगदी सोपं आहे की आपण ह्या वस्तू छोट्या मोठ्या जर घेऊन ठेवल्या तर आपल्याला त्या 1-2 वर्ष ह्या टिकतात आणि 2-3 वर्ष टिकून जातात. अशा वस्तू आपण आणून ठेवायची, त्यांची काळजी पण तशीच व्यवस्थित घ्यायची आणि त्याच्याने आपल्याला स्वागत करायचं. पण तुमच्याकडे जर लगेच तुमचं मराठी शाळेच्या आवारात असेल किंवा जवळपास तुम्हाला कुठं फुलं भेटत असतील तर ते फुलांची अगदी छोट्याशा स्वरूपामध्ये तुम्हाला त्याचा गुच्छ तयार करायचा आणि तो आपण स्वागत म्हणून वापरू शकतो. म्हणजे आपल्याला टाकाऊतनं टिकाऊ किंवा आपल्या अगदी कमी कॉस्टमध्ये किंवा पैसे विनामूल्य आपल्या जवळपास जर आपल्याला याच्यात फुलं मिळाले तर त्याचा देखील तुम्ही उपयोग करू शकता. परंतु कार्यक्रमाला चांगलं एक हे स्वरूप यावं, पालकांना पण असं काहीतरी वेगळं वाटावं, त्यांना पण थोडंसं स्पिरिट वाटावं, ह्या म्हणजे पालकांमध्ये एक वातावरण निर्मिती तयार करण्यासाठी आणि त्यांनी परत पुढच्या महिन्याला यावं ही तयारी करण्यासाठी आपल्याला ह्या साऱ्या गोष्टी करायच्या आहेत. तर त्यांचं आपल्याला स्वागत करायचं आहे. सत्राची सुरुवातीच्या मागच्या महिन्याचं सभेबाबत पालकांशी चर्चा करावी. म्हणजे आपल्या दर महिन्याला हा कार्यक्रम आहे, तर मग मागच्या महिन्याचं आणि आताच्या महिन्याचं स्वरूप जे आहे, म्हणजे मागच्या महिन्याला आपण काय केलेलं होतं, मग याच्यासाठी आपल्याकडे इतिवृत्त असणं महत्त्वाचं आहे. म्हणजेच मी बोलली की आपल्याकडे रेकॉर्ड असणं खूप महत्त्वाचं आहे. मला वाटतं की ते रजिस्टर आपण ठेवावं. तुमची डिमांड असेल तर मी नक्कीच आता मागच्या महिन्यापासून मी पण केलेलं आहे, याच्या आधी मी पण केलेली जी आहे ते तुम्हाला सांगते. परंतु मागच्या महिन्यापासूनचं आतापर्यंतचं जे रेकॉर्ड मी केलेलं आहे, म्हणजे आता चालू महिन्याला करणार मागचं आहे तर त्याचं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू शकते. परंतु त्याच्यासाठी तुमच्याकडनं मागणी यायला पाहिजे की ताई ते टाका, तर मी अवश्य मात्र करणार.
तर बघा अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यावर चर्चा करायची। मग मागच्या महिन्याला आपला विषय काय होता, काय झालं, मग त्याच्यानंतर आता काय इम्प्रूव्हमेंट आहे, आता काय प्रोग्रेस आहे, आता काय बदल झाला, तर ही आपल्याला चर्चा करायची। त्याच्यानंतर मग आता एकमेकांची ओळख करण्याची छोटा खेळ। बघा एकमेकांची ओळख करण्याची एक छोटा खेळ, चिमणी उड कावडा। तुम्हाला सगळ्यांना माहिती की हे घ्यायचं, चिमणी उड कावडा उड करायचं, हे सगळ्याच अंगणवाडी सेविकांना माहिती, मी नवीन काही सांगत नाही। खेळ दिलेले त्यांनी। त्यानंतर पालकांचे गट करायचे, 3 ते 4 आणि 4 ते 6 वर्ष, म्हणजे पावणे 6 साडेपाच पर्यंतचे आपले मुलं आपल्याकडे असतात, तर त्यांचा असे 2 गट करायचे आणि असे 2 गट केल्यानंतर मुलांसोबत याबाबत गटात चर्चा करण्यास सांगणे। आणि नंतर सेविका ताईंनी गटात चर्चात केलेले उपक्रम वयोगटानुसार एका कागदावर लिहून सर्वांना वाचून दाखवणे। म्हणजे गटामध्ये आपण कुठले कुठले कार्यक्रम घेतले ते कागदावर तुम्हाला लिहून ठेवायचे। बघा आपल्याला 2 गट पाडायचे, पालकांना देखील त्या गटामध्ये सहभागी करून घ्यायचं। लक्षात घ्या बरं, पालकांचे गट करायचे, म्हणजे 3 ते 4 वर्ष गटातील पालक आणि त्यांची मुलं, आणि त्याच्यानंतर 4 ते 5 प्लस वर्ष, म्हणजे आपल्याकडे 5.5 पावणे 6 पर्यंतची मुलं जे आता सद्यस्थितीला असतील ते गट, म्हणजे 4 पासून तर पूर्ण 6 वर्षापर्यंतचे जेवढे मुलं असतील त्यांचा एक गट, असे 2 गट आपल्याला करायचे आहेत। त्याच्यानंतर बघा आपल्याला पुस्तक वाचून दाखवणे, फळ किंवा भाज्यांची ओळख करून देणे, रंग आकार ओळख, गाणी म्हणणे, कपड्यांच्या घड्या घालणे, वरील प्रमाणे पालकांनी सांगितलेल्या उपक्रमाची यादी तयार करणे। म्हणजे हे आपण वाचून दाखवायचं। बघा उदाहरणार्थ हे आपल्याला म्हणजे यादी पालकांना का करायला लावायची, कारण की हे घरी देखील त्यांना करायचं आहे, घ्यायचं आहे, त्याच्यासाठी पालकांना हे सगळे आहेत हे याची यादी बनवायची। प्रत्येक मुले वेगवेगळ्या प्रकारचं असते, तुम्हाला आधीच बोलली। तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या माध्यमातून आपल्याला उद्याचा जो कार्यक्रम अंगणवाडी केंद्रात होणार आहे तो कार्यक्रम घ्यायचा आहे। आणि या कार्यक्रमातून आपल्याला भाषिक विकास, बौद्धिक विकास, शारीरिक विकास, मग त्याच्यात आपण जर काही खेळ घेतले तर त्याच्यातून शारीरिक विकास होतो। बघा इथं दिलेला आहे चेंडू फेकणे, म्हणजे त्याच्याने बालकाचा शारीरिक विकास होतो। आपण खडे निवडायला लावलं, धान्य एकत्र, बघा आता इथं ते दिलेले नाही, आपण वेगवेगळ्या प्रकारचे धान्य एकत्र मिक्स करून मुलांना वेगवेगळे करायला लावतो, मग त्याच्यातनं देखील मुलांचा बौद्धिक विकास होतो, लहान स्नायूंचा विकास होतो। या साऱ्या गोष्टी आपल्याला म्हणजे जेणेकरून बालकांचे जे 6-7 विकास आहेत तर ते विकास घडून आणण्यासाठी आपल्याला पालकांना महिन्यातनं एकदा या कार्यक्रमाच्या स्वरूपाने बोलवायचंय, त्यांच्यासमोर प्रत्यक्ष ते कार्यक्रमाचं आपल्याला आयोजन करायचंय। आणि पालकांनी देखील अशा कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आपल्या मुलाचं जे आहे, मुलाचं कशा पद्धतीने आपलं मुलगा त्याच्यामध्ये सहभागी होतो हा देखील उद्देश आहे। आणि आपलं मूल कुठं कमी पडतं, मग पालक देखील अशा पद्धतीने आपल्या मुलांना वेळ देतील, कुठल्या प्रकारचा भेदभाव आपल्या मुलांच्या संदर्भात होणार नाही अशा पद्धतीने। कारण काही मुलं असे असतात की ते मुलं हे खूप बुजरे असतात, ते लवकर बोलत नाही, लवकर ते रिॲक्ट होत नाही, म्हणजे त्यांच्यावर लगेच ते कुठल्याही गोष्टीला प्रतिसाद लवकर देत नाही। मग अशा मुलांना देखील आपल्याला प्रवाहात आणायचंय। जर तुम्ही जर तारे जमी पे जर पिक्चर पाहिला असेल तर असे देखील गोष्टी आहेत की त्या मुलाला त्याच्याकडे इतकं स्किल होतं परंतु त्याला त्याचे आईवडील देखील समजू शकले नव्हते, पण एका शिक्षकाने आमिर खानचा पिक्चर तुम्ही पाहिलेला असेल तर अशा पद्धतीनं एक उदाहरण दिलं मी तुम्हाला। तर अशा पद्धतीची देखील मुलं असतात आणि अशा मुलांचा आपल्याला सर्वांगीण विकास करायचा आहे। ECC डेचा अर्थ तोच आहे। त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला फक्त ECC डेचा अर्थ सांगायचा होता, तो कशा पद्धतीने राबवायचा हे सांगायचा होता। आता प्रत्यक्ष अंगणवाडी केंद्रामध्ये कार्यक्रम कसा घेतला जातो याचा देखील मी व्हिडिओ लवकरच टाकेल। आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच, धन्यवाद।